कधी कोथिंबीर वडी तर कधी अळू वडी हे आपण नेहमी बनवतोच, पण तुम्ही कधी मेथी वडी बनवून बघितली आहे का? नसेल बघितली तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। बनवायला अगदी सोपा, चवीला अप्रतिम, वरून क्रिस्पी, आतून जाळीदार अशी वडी तयार होते। नमस्कार मंडळी, मी पद्मा, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। चला तर मंडळी, जरा वेळ न घालवता मेथी वडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपी। मेथी स्वच्छ निवडून घेतली, 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली। मेथी धुवून झाल्यानंतर ते निथरून घेतली व ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे साईजमध्ये कट करून घेतले। सर्व मेथी कट करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 1 चमचा जिरे, भरपूर सारा लसूण, 1 इंच अद्रकचा तुकडा घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली। एका बाउलमध्ये 1 वाटी चण्याचे पीठ घेतले, तयार केलेली पेस्ट घातली, चवीनुसार मीठ घातले, हळद, लाल तिखट घालून लागेल तसे पाणी घालून घेतले व 3-4 चमचे पांढरे तीळ घालून घेतले। लागेल तसे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली व कट केलेली मेथी घालून तीही चांगली मिक्स करून घेतली। अगदी भजीच्या पिठासारखे त्याचे बॅटर तयार करून घेतले। पुढे त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा व अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून तेही चांगले मिक्स करून घेतले। बेकिंग सोड्याऐवजी आपण इनो सुद्धा वापरू शकता। तयार केलेले बॅटर अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले। एका भांड्याला तेल लावले होते, त्यात ओतून घेतले व तयार केलेले बॅटर हे गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये ठेवले। चांगले 25 ते 30 मिनिट शिजू दिले। अगदी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले। 25 ते 30 मिनिट शिजल्यानंतर सुरीच्या साहाय्याने चेक करून बघितले। चेक केले असता आपले जर बॅटर सुरीला चिपकले नाही तर आपले बॅटर शिजले आहे असे समजावे। शिजल्यानंतर काढून घेतले व थंड होऊ दिले। थंड झाल्यानंतर हव्या त्या साईजमध्ये त्याच्या वड्या कट करून घेऊया। अगदी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतल्या। सर्व वड्या कट करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली। कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर एक वड्या करून सोडून घेतल्या व अगदी कुरकुरीत होईपर्यंत, अलटीपलटी करून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतल्या। आपल्या वड्या तयार। त्याचप्रमाणे सर्व वड्या फ्राय करून घेतल्या। अगदी क्रिस्पी व कुरकुरीत बनतात, चवीला सुंदर होतात। आपल्या वड्या क्रिस्पी व कुरकुरीत खाण्याकरिता तयार, चवीला सुंदर व टेस्टी तयार होतात। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।